दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। रात्री पुन्हा एकदा झालेल्या जोरदार पावसामुळे शिरूर शहरा नदीची सिंदफणा नदी दुथडीवरून वाहू लागली आहे। यामुळे आता या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। सोबतच पाटोदा शहरामध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून मांजरा नदीच्या काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठमोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांनी। बीड जिल्ह्यात रात्री 1:30च्या नंतर मुसळधार पाऊस झाला। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका असो, केज तालुका असो, माजलगाव, बीड या ठिकाणी रात्री 1:30 ते 4 मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला। आपण जर सध्या बीडच्या बिंदुसरा काठावर आहात, आपण जर बघू शकतात की पूरसारखी परिस्थिती झालेली आहे। बीडचा विशेष म्हणजे हा दगडी पूल आहे आणि याच ठिकाणी येऊन बीडची जे बिंदुसरा नदी आहे ते वाहत आहे। पाणी जर बघितलं तर आपण पाण्याचा ताव वाढलेला आहे आणि जे रस्ता आहे जे बंद झालेला आहे। रात्री 4 पासून हा जुना भाग बीडचा जे जोडणार आहे ते बंद पडलेला आहे। विशेष म्हणजे बीडच्या मांजलगाव धरणचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आलेले आहे। सिंदफणा नदी असो की बीडच्या इतर नद्यांना पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। विशेष म्हणजे शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि बीड जिल्ह्यात इतर भागात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। केज तालुक्यातील पूर परिस्थितीसारखी परिस्थिती झाली होती आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर हे जे आहे पाण्याचा जे प्रवाह आहे ते रात्री 4 पासून असंच चालू आहे। अजून जर पाऊस वाढत गेला तर शहरात जर पाणी शिरायची शक्यता आहे। विशेष म्हणजे आता प्रशासनाने नदी काठाचे जे घर आहेत किंवा गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचे इशारे देण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे आता बीड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ते पूर्ण येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण की शेतकरी जे आहे ते आता ओढला दुष्काळ जाहीर करा हे मागणी करत आहे। कारण की काही शेतातली जे माती होती ते सुद्धा वाहून गेलेली आहे। जय महाराष्ट्रासाठी आमिर हुसैन, बीड।